पहलगाम मधील अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्याचे नारायणगाव मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि तिथले स्थानिक मुस्लिम आहे त्यांनी ज्या जखमींना सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना असे आवाहन करतो का यामागे हिंदू मुस्लिमाचं राजकारण न करता आज भारतातल्या हिंदू मुस्लिमनी एक होण्याचे गरजेचे आहे आणि जे याचं हे करतात त्यांना प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे आपले भारतीय पर्यटक कमीत कमी 28 लोक जे शहीद झाले त्यांच्या प्रति प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो व ह्या भ्याड हल्ल्याचा नारायणगाव मुस्लिम जमात यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो आणि ह्या अतिरेक्यांना किंवा आतंकवादी यांना सरकारने शोधून काढून कडीशी कडी सजा द्यावी व दंड द्यावा ही सरकारला मी विनंती करतो। धरती पर अगर कहीं स्वर्ग है तो वो कश्मीर है ऐसा कहा जाता है। काश्मीर या ठिकाणी पहलगाम येथील झालेल्या भयाड अतिरेकी हल्ल्याचा आम्ही सुन्नी मुस्लिम जमात नारायणगाव तर्फे जाहीर निषेध करतो आणि त्याचप्रमाणे त्या भयाड हल्ल्यामध्ये जे काही लोक शहीद झालेले आहे त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि तसेच भारत हे जे देश आहे हिंदू मुस्लिम एकतेचा देश आहे आणि त्या हल्ला झाल्यानंतर तिथं बरेचसे विदेशी आणि देशी आपले पर्यटक होते। आपल्या महाराष्ट्रातील बरेच पर्यटक तिथे गेलेले होते। तेथील जे मुस्लिम ड्रायव्हर आहे त्यांना आधार दिला, त्यांना जेवणाची राहण्याची सोय केली, म्हणजे हिंदू मुस्लिम एक एकोपा पण दाखवण्यात आला त्याच्यामध्ये। तर असे काय जे समाजकंटक असतात 4 वाईट समाजकंटक असतात त्याच्यामुळं सगळ्या समाजाला वेठीस धरता येत नाही हे अगदी चुकीचं आहे। त्याचप्रमाणे मी भारत सरकारला अशी विनंती करतो की जे काही हल्लेखोर आहे त्यांना शोधून पण ते कुठे असो क्रॉस बॉर्डर टेररिझम असो किंवा कुठे असो त्यांना शोधून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।